हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. फायनली आय एम बॅक होम. खूप लोक विघ्नसंतोषी लोक मध्ये मध्ये तळमळत होती, पण ठीक आहे, तंटा नाही तर घंटा नाही. आपली लाईफ एकदम फुल ऑफ ॲडव्हेंचर आहे आणि ॲडव्हेंचरशिवाय असं ना लाईफला मजा नाही. सो इट्स ओके. सो तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. आणि बिफोर स्टार्टिंग दिस पॉडकास्ट मला माहिती आहे की काय काय बकवास केली आहे आणि काय काय बोलण्यात आलं आहे आणि काय काय. तो टेंशन ना लो बहनों भाइयों, कोई टेंशन ना है. सबका बदला लेगी. तुम्हारे चाचा का, ताऊ का, ताई का, काका का, मामा का, सबका बदला लेगी ये गॉसिप गर्ल. डोंट वरी. अरे यार कुछ नई बात कर यार, कुछ तो नया बोल, काहीतरी नवीन नवीन बोल. जुनं झालं यार माझा फेस, म्हणजे माझा फेस रिव्हील, आणि मी कधी तोंड दाखवणार न तोंड दाखवता बोलते. आणि खूप सोपं असतं असं बोलणं आणि असं करणं, पण आम्हाला माहिती आहे तू कशी दिसते, तू कुठे राहते, तू काय करते, आणि तू काय जॉबच करत नाही. जॉब करते तर तुला इतका वेळच कसा मिळतो. आमच्यामुळे हिच्या घरात धान्य शिजतं, हिच्या घरात जेवण मिळतं. आम्ही नसतो तर हिचं काय झालं असतं. ही इतकी वर्ष जेवतच नव्हती, आम्ही आलो म्हणून हिच्या घरात अन्न शिजायला लागलं, हिला जेवण मिळायला लागलं. अरे यार 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 ओ भाग्य माझं रे बाबा, तुम्ही नसतात तर काय झालं असतं माझं. अरे देवा बरं झालं रे यांना, या टोणग्यांना पाठवलंच इकडे धरतीवर. मला यांची टक्की टिक्की करायला खूप मजा येते. हा एकदम गारगार वाटायला आहे, पोट एकदम भरगच्च वाटायला आहे. जेव्हापासून आहे ना हे लोक आले ना तेव्हापासून तर म्हणजे ह्यांना रोस्टिंग जेव्हापासून मी सुरू केलं ना, मला अक्षरशः म्हणजे ना 4 घास जास्त जायला लागले हो. असं म्हणजे चांगली हट्टी कट्टी एकदम मूडभर मास चढलं माझ्या अंगावर. एकदम असं आत्मीय शांतता. म्हणजे आधी तर मी जेवायची, पण आता एकदम मनापासून जेवते, एकदम तृप्त व्हायला होतं मला. असं अंगाला लागायला लागलं आहे माझ्या ह्यांना चांगली यांची टक्की टिक्की करून. आणि काय मोठ्या यूट्यूबर्सना धरते, छोट्या मोठ्यांना नाही करत, 1000वाल्यांना नाही धरत, 1000, 2000, 5000 वाल्यांना का नाही पकडत. सगळे मोठे आणि काय वर्ड यूज केलेला आहे हिने, फेमस लोकांना पकडते. आय ग शिट्टी ब्रिट्टी आहे तू. फेमस म्हणे, वॉट अ शिट. एनिवेज, तर ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुला मिळणार आहेत, ठीक आहे. आणि आज खास तुझ्यासाठी मी वेळात वेळ काढून हा पॉडकास्ट बनवते. बनवायचाच होता, म्हणजे वेळात वेळ म्हणण्यापेक्षा एकदम फुरसतमध्ये बनवणार आहे मी आजचा पॉडकास्ट. आणि ठरवून बनवते मी, आणि एकदम वेळ पण एकदम चांगली साधली आहे. माझी ट्रिप पण मस्त झाली आहे. आता मी एकदम फ्री आहे मस्त तुझी वाजवायला. तर आता तयार राहा. अरे कुठून सुरू करू यार, मला काय समजतच नाही. इतकं बोलायचं ना मंडळी की काय आता कुठून सुरुवात करायचं तेच समजत नाही आहे. चला आपण सिक्वेन्समध्ये जाऊया. आधी हिने व्हिडिओ टाकला, ओके. त्या व्हिडिओमध्ये ही म्हणाली की मी वेळात वेळ काढला आहे आणि खास तू माझं अटेन्शन पाहिजे होतं म्हणून मी तुला अटेन्शन देते आहे, चल घे माझं अटेन्शन. सो त्याच ह्याच्यामध्ये तू स्वतः कबूल केलं आहेस. आणि जे मी आधी पण सांगितलं आहे की ही यायची माझ्या इथे ना चाटायला, हिला माझा खाल्ल्याशिवाय पोटच नाही भरायचं हिचं. तर ही सारखी आपली गू खायला यायची, स्पष्टच बोलते, सारखी आपली यायची. सारखं आपलं काय ना काहीतरी मावसाडच्या इथे, तेव्हा मावसाडच्या ना गुडबुक्समध्ये यायचा खूप प्रयत्न चाललेला आहे. ही अशीच आहे, ही चाटून यायची त्याची. हॉटेलमध्ये जाते ना हीच कामं करते. जर इथे नाही चाटायला मिळाला ना तर हॉटेलमध्ये यायची त्याची चाटते. आणि तसंच बोलते ना की कोण ना कोणतरी ओळखीचं असतंच. आणि मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होती. हिचा अवतार बघा, डोक्याला शेण फासून सिलेंडरवर गॅस भरायला बसली होती, पादम फुसकी पदोडी. आणि म्हणे की माझा फोटो टाकला, पटा टाकला. अरे फोटो काय टाकला, मी काय टाकला, तू स्वतःच सगळीकडे टाकलाय, जगभर दाखवलं असते. काय तो अवतार काय, आणि काय म्हणे इन्फ्लुएन्सर आणि फेमस, हे असे घाणेरडे. कशी बसली आहे, कसा अवतार बघ, कशी वाटतेस ती एकदम हॉटेलवाली गंगूबाई हॉटेलवाली, चड्डीवाली चड्डी तर बाबा, चड्डी तर एकदम मेन गोष्ट आहे. चड्डीला आपण सोडू नाही शकत, चड्डी पकडूनच ठेवायची. आणि काय तर म्हणे तुझा फोटो रिव्हील करेल, माझा फोटो. अरे जाऊ दे, ते सगळं आपण नंतर नंतर आपण पुढे त्या विषयावर बोलूया. हां, आता तर मी म्हणत होती की ही म्हणे मी अटेन्शन. तू इथे यायची चाटायला 10 वेळा, सारखं आपलं काय ना काहीतरी मावसाडचं आहे, त्याचा स्वतःचा काही संबंध नाही. हिचे परमपूज्य बापूजी
पधार गेले होते, सुधार गए ते, तेव्हा हे धंदे करायची. म्हणजे आपण दुःखात आहे, आपण काहीतरी आपलं ह्याच्यात आहे, तर माणसाला हे सगळं काही सुचत नाही. पण ही तेव्हा एकदम चाटुकारितेत मगन होती आणि इकडे तिकडे कॉमेंट करण्यात लागली होती. आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे ते कॉमेंट्स नाही आहेत, नाही तर ते दाखवले असते. पण हिने स्वतःही कबूल केलं आहे की ही माझ्या इथे यायची आणि मी हिला बोललेली की मला तुला फुटेज नाही द्यायचं आहे, विच इज ट्रू. पण तेव्हा कोण भीक मागायला येत होतं ग? हां, भीक मागे. आणि सारखं आपलं येऊन तिथे शेण खात असायची, सारखी आपली येऊन इथे माझ्या पॉडकास्टच्या खाली कॉमेंट करत बसायची. आणि तेव्हा हिला भीक नाही दिली तर तेवढ्यावर थांबली नाही, इथे आपलं चालूच ठेवलं. हिला मग ब्लॉक करावी लागली. ब्लॉक केल्यानंतर मग मला एक दिवशी असंच मूड झाला, माझी मर्जी, मी माझ्या मर्जीवर चालते, तुला तेव्हा मी भाव देणार नव्हती असं बोललेली. पण ते काय अंतिम सत्य नाही आहे की बाबा काय मी हिला असं दिला नसता किंवा देणार नाही. पण आता मला वाटतंय, आणि आता अजून एक गोष्ट तुला आत्ता कान देऊन एकदम कान उघड आणि ऐक हां भैरे, की नॉट ओनली आता मी तुझ्यावरती पॉडकास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, पण आता तू माझी परमनंट मेंबर झाली आहे. म्हणजे आधी मी एवढा विचार केला नव्हता की तुझ्यावर असं म्हणजे एक दोन असं, कारण मला असं वाटलेलं की चड्डीवर किती पॉडकास्ट करणार यार, हिला आता चड्डीत राहायची वेळ, आता हिला सांगायला लागेल की बाई तू चड्डीत राहा, समजली ना, आता तुझी चड्डी उतरायला वेळ नाही लागणार. पण ही ऐकतच नाही. तर मी तिला थोडंसं असं हे देऊन, असं समज देऊन सोडणार होती. पण हिला तर माझी परमनंट मेंबर व्हायचं आहे. हिला खूप असं मनापासून इच्छा आहे की अरे नाही, माझ्यावर पॉडकास्ट तर झालेच पाहिजेत, नाही मला पाहिजेलच आहे. तर घे आता कन्फर्म, आता तुझ्यावर रेग्युलर पॉडकास्ट येणार. भले माझा काही नुकसान होऊ दे, त्याच्यामध्ये काही होऊ दे, कारण तू इतकी फ्लॉप आहेस ना. अगं बाई, तुझे 5,000च्या वर व्ह्यूज जात नव्हते, 1 लाखाच्या गोष्टी करते. तुझा सबस्क्रायबर काउंट बघ आणि तुझा व्ह्यूजचा काउंट बघ, आणि माझा सबस्क्रायबर काउंट बघ आणि माझा व्ह्यूजचा काउंट बघ. माझ्या सबस्क्रायबरपेक्षा माझे व्ह्यूज जास्त असतात, आणि तुझा एवढे सबस्क्रायबर असून त्याच्या 50% पण 10% पण व्ह्यूज नसतात. काल कसे नशिबाने माझ्या नावाने मी भीक घातली तुला, समजलं ना. ह्या वेळेला थोडं 4 हॉटेलमध्ये कमी सर्व्हिस द्यावी लागेल तुला, कारण माझी मेहरबानी झाली आहे तुझ्यावर. माझं नाव घेतलंस ना, माझं पब्लिक आलं आणि तुला व्ह्यूज देऊन गेलं. पण हे सारखं नाही होणार. आता तुझा खेळ खतम आणि माझा खेळ सुरू. द बॉल इज इन माय कोर्ट नाव अँड आय विल प्ले इट. सो जे काल काम केलं आहेस, काल कारस्थानं जी काही केली आहेस ती 1 by 1 आता दाखवणारच आहे. पण लेट मी टेल यू, त्याच्याने तू माझी बाजू मजबूत करून दिलीस आणि थँक्यू फॉर दॅट. मी तुला काल DM-मध्ये पण हेच बोलली की थँक्यू OG IDने माझ्या इथे मेसेज केल्याबद्दल आणि मेसेज करून धमकी दिल्याबद्दल. आता तू जा सायबर क्राईममध्ये. सायबर क्राईम, माय गॉड, एक कोर्टात जाते, एक सायबर क्राईममध्ये जाते, एक पोलिसांना व्हॉट्सअप करते आणि एक वकीलच आहे. काय खरं नाही बाबा यांचं. अरे बाबांनो, तुमच्यासारखी नाही मी की उठली आणि असंच काहीतरी असं ट्रायपॉडला लावलं आणि काहीतरी घरातली कामं करत बसली आणि ती शूट केली आणि टाकली आपली काय चाललं आहे ते नागडी उघडी स्वतःला आणि पोरांना आणि नवऱ्याला, आणि कसंही काही आपलं चालू केलं, असं नाही आहे. मी सगळं नीट वाचलं आहे. मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे, तुझ्यासारखी नाही अडाणी, अनपढ, टप्पू. तुझ्यासारखी नाही आहे. सगळं काही वाचून बिचून टर्म्स कंडिशन्स, काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, कसं कायद्यानुसार वागलं पाहिजे, कसं यूट्यूबच्या टर्म्सनुसार वागलं पाहिजे, कसं आपण स्वतःला डिफेंड करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मी पॉडकास्ट बनवते आणि मी ह्या क्षेत्रात आली आहे किंवा हे जॉनर मी चूज केलं आहे. तर तू आहे ना स्वतःचं बघ आणि नीट वाचा, आधी अभ्यास करा आयुष्यामध्ये ना. खरंच म्हणून शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. ते शिक्षण घ्यायच्या वेळेला ना नको ते काहीतरी करत होतात ना तुम्ही, काय धंदे करत होतात ना, त्यामुळे आज ही तुमची हालत आहे. ते यूट्यूबने घबाड दिलं, काय ना काहीतरी तुक्का लागला, तुमच्यासारखंच तुमचं अडाण टच्चू पब्लिक तुम्हाला मिळालं, अडाण टोट पब्लिक तुमच्याकडे आलं, त्याच्यामुळे तुमचं घर भरलं किंवा चाललं, कारण तुमच्याच लेवलचं तुमचं पब्लिक आहे म्हणून ते चालून गेलं. नाहीतर आहे ना कोणी तुम्हाला तिथे भीक मागायला पण, म्हणजे आयुष्यभर हॉटेलमध्ये तू सर्व्हिसच देत बसली असतीस.
नशीब चांगलं म्हणून त्या सर्व्हिसपासनं सुटलीस, तरी पण खुजली मिटली नाही आहे. सारखी सारखी जातेच हॉटेलमध्ये ओळखीचे असतात म्हणे. असणारच ना, कामच ते आहे तर असायलाच पाहिजे. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमधली आहेस ना तू मग. आणि फेमस बिमस तर काय बाबा, आता ते परत परत कशाला ना मला तुझी लायकी दाखवायला लावते ग बाई. तुझं पूर्ण हिचं तुम्ही ना असे 3-4 फक्त व्ह्यूज बघा, व्हिडिओ बघायची गरज नाही, फक्त असं व्ह्यूज असे स्क्रोल करा. 5,000च्या वर ही बाई जात नाही. आणि काल चक्क हिला 16,000 आणि 1,00,000 घेऊन बसली आहे. बाबा मी तुला परत सांगते, जरा बघ. व्ह्यूज इम्पॉर्टंट असतात, व्ह्यूजवरून तुमचं खरं खोटं कळतं. नुसतं सबस्क्रायबर काउंट काही उपयोगाचा नाही आहे. आणि आता हे जगाला माहिती आहे की सबस्क्रायबर मॅनेज होतात. मुख्य असलीयत तर व्ह्यूज आणि सबस्क्रायबरचा रेशो जो असतो त्याच्यावरून कळते. आणि माझं उत्तर माझे सबस्क्रायबर काउंट आणि माझे व्ह्यूज ह्यातनंच मिळतं. त्याच्यामुळे मला वेगळं काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. माझे व्ह्यूज आणि माझा सबस्क्रायबर काउंट हीच तुमच्या थोबाडावर मारलेली एक साटकन चपराक आहे. चल पाट निकल ऑडियन. आणि ना तुला काय माहिती ग, हां सारखं काय म्हणत होती, मी माझं नाही करत, मला काही गर्व नाही आहे, मला काही गर्व नाही आहे. पण ही तर काही कमवत पण नसेल, हिला काय मिळत पण नसेल, हिच्याकडे काय आहे, म्हणजे हिचं बघा केवढे कमी सबस्क्रायबर आहे. अगं मठ्ठ बाई, मूर्ख बाई, नुसतं सबस्क्रायबर काउंट, सबस्क्रायबरचे पैसे नाही देत यूट्यूब. हां एवढं पण अक्कल नाही काय गं, बोलायला काय पण मोठं. आणि कोण ते येडपट चालले काय, कोण तिचा कमेंट करत होते की अरे वा काय सॉलिड आहे, काय सॉलिड बोलली आहे, काय सॉलिड बोलले. अरे सॉलिड आता आयुष्यभर सॉलिड आता ऐकत बस म्हणावं. आता तर सोडत नसते मी. रे तू माझ्या पैशाची काळजी करू नको, मला इनफ मिळतात. हां मी जिथे राहते, ज्या कंट्रीमध्ये राहते त्या कंट्रीच्या हिशोबाने, करन्सीच्या ह्याच्याने मला व्यवस्थित पैसे मिळतात. ते तू जाऊ दे आता, ते पण आता यूट्यूबचं कसं वर्क करतं वगैरे, आता मी इथे यूट्यूबचं ट्युटोरियल घ्यायला बसलेले नाही. आणि यांच्यासारख्या अडाणटोट लोकांसाठी तर बिलकुलच नाही. तर ते काय मी सांगत नाही आहे. आणि म्हणतात की आपलं इन्कम जे असतं ते बोलू नये, रिव्हील करू नये, आपलीच आपल्याला नजर लागते. तर काही गरज नाही आहे, मला काही सांगायचं नाही आहे. हो बाबा नाही, मला तर काहीच मिळत नाही आहे, मी तर खूपच गरीब आहे, मला ते काही नाही मिळत. आणि हो तू म्हणते ना की अरे तू म्हणतेस ना 1,00,000वाला काय कोण पण कमवू शकतं. हां मी आता पण बोलते, अरे तुझा नवरा तुला येडा बनवतोय, 1,00,000चा झासा देतोय. तू इतकी खालच्या दर्जाची आहेस ना, इतकी फालतू आहेस ना, तुला ते एवढे असं वाटतंय की बापरे आपण तर काय एकदम कसले काय पैसेवाले. आणि माझ्या नवऱ्याबद्दल तर तू बोलूच नको. त्याच्या डिस्कार्ड केलेल्या चड्डीचा होल पण आहे ना, तुझ्या अख्ख्या जेवढ्या चड्डीचं कलेक्शन असेल ना त्याच्यापेक्षा पण महाग आहे. समजला का? जास्त बडबड नाही करायची, चड्डीत राहायचं. अरे जेव्हा आम्ही 10, 12, 15 वर्षापूर्वी जेव्हा इंडियातनं मूव्ह झालो ना, त्यावेळेला आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना झाडून सगळ्यांना 80,000+ सॅलरी होती. आणि आत्ता तर मुंबई तुला नसेल माहिती ना, गावठीला मुंबई तर कुठे पोचली नाही माहिती ना, तिथंच राहा. समजली ना, चड्डीत राहा, चड्डीत. सेकंडली तू जे म्हणतेस ना की छोट्यांना का नाही करत, छोट्या यूट्यूबर्सना का नाही करत वगैरे, अरे मी तुमच्यासारखी कुत्सित मनाची नाही आहे ग. हां मला ना कसं आहे ना की मला ग्रो करतायत ना, करू दे. जोपर्यंत ते त्यांचं काम करतायत, शिस्तीत आहेत, व्यवस्थित आपलं चाललं आहे, असं कितीतरी लोक आहेत, कितीतरी ज्यांच्याशी मी रोजच्या रोज बोलते, जे मला फॉलो पण करतात, असे यूट्यूबर्स आहेत जे तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. पण त्यांना रोस्ट करण्याचा विचार पण माझ्या मनाला शिवत नाही. कारण तेच आहे ना की त्यांचं काम मला व्यवस्थित वाटतं. आता ऑब्व्हियसली मी कोणी हे नाही आहे, पण मला जे वाटतं तेच मी करते. मला नाही वाटत त्यांना रोस्ट करावं असं, मी नाही करत. मला कितीतरी लोक कितीतरी सजेशन्स पण देतात की याला कर त्याला कर. त्याच्यातले एकतर खूपच फुकरट पण आहेत, नेक्स्ट लेवलचे फालतू आहेत, पण नाही करत. मला नाही वाटत. जोपर्यंत माझ्या मनाला नाही वाटत मी काहीही करत नाही. त्याच्यामध्ये मग माझा फायदा असू दे, नुकसान असू दे, कितीतरी लोकांवर मी नुकसानमध्ये व्हिडिओ बनवते जस्ट बिकॉज मला वाटतं की मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवले पाहिजेत. मला वाटतं की त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. मला वाटतं मी एन्जॉय करते त्यांच्यावर व्हिडिओ बनवणं. सो माय चॅनल, माय कॉन्टेंट इज ऑल अबाउट व्हॉट आय लाईक टू डू. आणि जे मला वाटतं तेच मी करणार. त्यामुळे ना तू तेरा देख. आणि काय कोणाची धमकी देते? झमुऱ्याची धमकी देते मला. झमुऱ्याला कॉन्टॅक्ट कर
आणि त्याचा हाल काय झालेला ना, यूट्यूबने काय हाल केले होते ना ते विचार त्याला. हां, आणि पाहिजे तर मी तुला काल पण बोललेली, काल ती कम्युनिटी लावली आहे ना, तिथे पण लिहिलं आहे की असं काही फेक गोष्टी केल्यानंतर जेव्हा तुमच्यावर उलटतं ना तेव्हा काय होतं, तर ते एकदा आपल्या साळकाया माळकायांना विचारून घे. आणि स्पेशली तिला विचार, जिने हे फोटोचं वगैरे जे माझं सारखं तुम्ही मला धमक्या देता जे लीक केले ना, तिला विचार. तिचं चॅनल उडालं आहे, तिला विचार. हां, अजून म्हणजे 10,000 पण नाही झाले. ठीक आहे, सो 10,000 तर मी कसंही ग्रो करेन, परत करेन, कसंही करेन, काहीही करेन. आणि तसं तर काही बिघडवू शकत नाही, कारण मी अगेन तुम्हाला सांगते, मी सगळ्या गोष्टी यूट्यूबचे सगळे नियम फॉलो करूनच करते. त्याच्यामुळे मला तर त्याचं काही अजिबातच भीती वाटत नाही. पण कर्मा काय असतो ना ते तू अक्केला विचार. अक्केला, जिने माझे फोटो सगळीकडे लीक केले ना, आणि जिच्याकडे मावसाड एकदम रडत रडत गेली होती, आणि जेव्हा तिचं काहीतरी बाथरूममधले कुठले नंगपंगू फोटोज लीक झाले होते, आता केले होते की झाले होते ते तिचं तिला माहिती. त्याच्यावरती ती आता काय करते म्हणे, करत होती, आता काय माहिती. ते पण आता स्वतःच केलं असेल तर आता कसं आपण काय बोलणार ना. मग तिने पण असंच हवेत सोडल्या आहेत त्या गोष्टी. तर तेव्हा ती गेली होती अक्कीकडे कॉन्टॅक्ट करायला. मग अक्काबरोबर अक्का अशीच हेरतच होती, मला पण असंच हेरण्याचा प्रयत्न केला होता, पण मी नाही तिच्या नादाला लागली. त्याचं तिने रिव्हेंज घेतला माझ्याकडनं. पण तो रिव्हेंज नंतर तिला भारी पडला. आणि मग ते काय दुःख असतं ना ते तू तिला विचार. ठीक आहे, जिच्याकडनं म्हणजे तुला फोटो कुठून मिळाला ते मला माहिती आहे, पण तिच्याकडे फोटो, जिने माझे फोटो लीक केले ती गढूळ आणि अक्काबाई. त्या गढूळचं पण आज ना उद्या काहीतरी होणारच आहे, हे गॅरंटेड आहे. पण अक्केला तर चांगलाच मिळाला आहे धसका, जास्त अतिशहाणपणा करण्याचा. सो ते कर्मा काय असतं ना, ते कर्मा एकदा स्वतःचं चेक करून घ्या. आणि दुसऱ्यांना धमकी देण्याआधी ना असे धंदे केल्यानंतर स्वतःवर जेव्हा येतं ना तेव्हा तुमची काय हालत होईल ना, सगळं हे परत एकदा नशिबाने तुझी चड्डी बघायला लोक जमले, परत नाही जमणार, हे लक्षात ठेव. त्याच्यामुळे काहीही करताना 10 वेळा विचार करून कर. आणि हेच सांगते की नुसतं बोलणं आणि नुसतं ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, नुसतं असं ट्रायपॉडला कॅमेरा लावणं आणि हगणं मुतणं पादणं दाखवणं इतकं सोपं नाही आहे. ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना त्या थोडा अभ्यास कर. आणि थोडं येत असेल ना थोडं लिहिता वाचता तर जरा वाचून घे, आणि नंतर मोठ्या मोठ्या डेंगा आख. आणि देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, तसंच काहीसं माझ्या बाबतीत नेहमी होत आलं आहे आणि होत राहणार. कारण त्याचसाठी मला इथे पाठवलं आहे, त्याचसाठी तुमच्यासारख्यांनाच धडा शिकवण्यासाठी इथे मी यूट्यूबवर आली आहे. आणि असल्यांचे तळतळाट नाही लागत. ज्या व्यक्ती नखशिखांत घाणीने भरल्या आहेत त्या दुसऱ्यांना काय तळतळाट देणार. म्हणजे स्वतःचंच आधी मी जसं सांगितलं ना, स्वतःचंच अक्षरशः पापाचा घडा भरला आहे, ते दुसऱ्यांना काय तळतळाट देणार. स्वतःचा आधी निस्तरा आणि नंतर तळतळाटाची भाषा. तळतळाट देण्यासाठी ना आपण स्वतः तेवढं क्लीन असावं लागतं, तेव्हाच आपण दुसऱ्याला काहीतरी बोलू शकतो. आणि राहिला प्रश्न तुझ्या मुलाला माझ्या मुलाला बोलली, माझ्या मुलाच्या नावावरून आणि असं, आणि वळणं लावते. वळणं नसतं ग बाई, वळण असतं तेच ना. गावठी अनपड अडाणटोट बोलायला शिक आधी. काय ती भाषा आणि भाषेवरनं, ते भाषेचं तर सांगते आता मी बरोबर चांगलं. म्हणजे यांचं तर काय आता बोलायचं, ते पण आता तेच बोलून पण कंटाळा आला म्हणा. पण मी इन जनरल बोलली होती की मला इन जनरलच ही जी अशी नावं ठेवतात ना ते खूप रिस्की वाटतं किंवा बरोबर नाही वाटत. कारण आपल्याला नाही माहिती, आपण माणूस आहोत, कडून काही ना काहीतरी चूक होत असते. माणूस म्हटल्यावर चूक तर होणारच. मग जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा मग तो इनडायरेक्टली त्या नावाला पण काळीमा फासल्यासारखं होतं. म्हणून अशी नावं ठेवू नयेत. ठीक आहे, इतकंच मी बोलली होती. मी काहीही असं हे नव्हती बोलली की अरे त्याचं असंच होईल, तो असाच निघेल किंवा काय. ते तू स्वतःच्या मनाने ठरवलं आहे आणि तू स्वतःच्या मुलांना अंडर एस्टिमेट करते आणि स्वतःच्या मुलीला दाखवते की ती कशी आहे आणि तिची काही कपॅसिटीच नाही आहे. आणि ते तू एक्सेप्ट केलं आहे आणि ती कुठेच काही तिला ॲडमिशन वगैरे नाही मिळू शकत. मग फायनली जिथे मिळाली तिथे तू थांबली आहेस वगैरे. हे तू स्वतःच, आणि तू हे पण स्वतःच बोलली आहेस की उद्या जाऊन तिला भांडीच घासायला लागणार आहे, कपडेच धुवायला लागणार आहे. सो ते मला बोलण्याची गरजच नाही आहे, त्यांची आईच स्वतःच त्यांची लखतरं काढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वळणाचं मी यासाठी बोलली, त्याच्यामध्ये पण काहीच चुकीचं बोललेली नाही आहे. इतकी माजोरडी बाई
किती वेळा ते दाखवायचं त्याने ती नोट फाडली, ते किती वेळा दाखवायचं. हां, काय एवढा तर लक्ष्मीचा अपमान आहे तो. आणि ठीक आहे, ते केलं, लहान मूल आहे, चुकून झालं, त्याला काही माहिती नाही आहे. पण त्या माणसाला ज्याने त्याला ती नोट दिली होती, आता चल भले ते त्याचे आजोबा आहेत, त्यांनी पण माफ केलं असेल, पण किती ते डिवचायचं, किती ते. एकदा तू व्हिडिओमध्ये दाखवलं, ठीक आहे, जे पण दाखवण्याची गरजच नव्हती. काय कॉन्टेंट आहे हे? नोट फाडली हे दाखवणं जरुरी आहे का? ह्याच्याने कोणाला काय शिकायला मिळालं किंवा ह्याच्यातनं कोणाला काय फायदा झाला? मूर्ख बाई. हां, मग काय बोलणार? बेशिस्त मुलाला बेशिस्त बोलणार, नाहीतर काय बोलणार? आणि बेशिस्त मुलाला तू शिस्त पण लावण्याचा प्रयत्न करत नाही आहे, उलट काहीतरी मोठं शौर्य केल्यासारखं. आणि ते नुसतं व्हिडिओमध्येच नाही, त्याचा आणि शॉर्ट पण बनवून दाखवते. जितकं पॉसिबल आहे तितके सगळ्या तुझ्या सो कॉल्ड प्लॅटफॉर्मवर दाखवत सुटली आहे. बावळेडबाई, मठ्ठबाई, सर्व्हिसवाली, चड्डीवाली बाई. अगं, तुझ्यासारख्या आईच्या पोटी निपजलंय तर असंच असणार ना. तुझ्यासारखी तुझी खाण तशी माती, त्यावरून बोलली ग मी. नाव बाळा आणि हाती कथालाचा वाळा. वाळा स्पॉन्सर करे ना मी. बाळा नाव नम्मो आहे, 1 नंबरची डंबो. आणि तुझ्या नावातनं त्या राज्याचं नाव काढ ह्यासाठी आम्ही बोलतो. कारण तुझं ग बाबा एका ठिकाणी थार नाही, कधी इथे सर्व्हिस करते तरी तिकडे सर्व्हिस करते, इकडे तिकडे इकडे इकडे म्हणून. आणि उगाचच नाव खराब करते ना. घेणं देणं काय नाही त्या शहराशी, उगाचच नाव खराब करते. म्हणून तिथलेच लोक म्हणतायत की बाबा तुला ते एक्सेप्ट नाही करते. तुझं तर नाव आहे ते आधार कार्डवर आणि ह्याच्यावर त्याच्यावर, तर ते आहे ते दुर्दैव आहे त्या शहराचं. आणि तुम्हाला जे पण काही बोलायचं आहे ते आम्हाला बोला ना, त्या ओनरला बोला, चॅनलच्या ओनरला बोला. आमच्या फॅमिलीला कशाला बोलता? आणि तू लक्षात ठेव, मेरे फॅमिली को ना बोलो. अगं आधी काय ते बोलायचं ते आधी नीट ठरव ग बाई. इतकी फाटली आहे तुझी टरा आणि फर्रा नुसतं आ उ ई आ थोबाडावरून आणि बोलण्यातनं एकदम लो कॉन्फिडन्स अक्षरशः झळकत होता. अरे मग कसं तरी करून बाबा बोलायचं. मी बोलली, गॉसिप गर्लला बोलली, जीव शांत झाला ग बाया. असं एकदाचं करून बोलून आपली मोकळी झाली ना खुश, हॅपी, मस्त. आता ऐक माझं. हां, बोलली ना तू, आता माझी बारी. तर मी म्हणत होती की तुझ्या फॅमिलीबद्दल वगैरे. हां, तर काय आहे ना, जर तुम्ही त्यांना विकू शकता, तुम्हीच त्यांना विकायला काढलं आहे, तुमचं कॉन्टेंटच ते आहे. मी कॉन्टेंटवर बोलते. मी पहिल्यापासनं हे बोलत आली आहे की जे दिसतं त्याच्यावर मी बोलते. आता कॉन्टेंटवर रिॲक्शन द्यायचं म्हटल्यावरती जे कॉन्टेंट आहे तेच बोलणार ना. जर तुझ्या व्हिडिओमध्ये तूच दिसलीस आणि तू स्वतःबद्दलच फक्त स्वतःपुरतंच काहीतरी दाखवलंस तर तुझ्याबद्दल बोलणार, मग नाही बोलणार. मग मी काय कुठून थोडीच पकडून आणणार आहे. तुझ्यासारखी घाण सवय नाही मला. उगाचच न दिसणाऱ्या नवऱ्याला, न दिसणाऱ्या मुलाबद्दल, कोणाबद्दल पण बोलणं, उगाचच काहीतरी बोलणं, अज्युम करणं, असं नाही. जे दिसतं त्याच्यावर बोलते, नाही दिसलं तर नाही बोलणार. तुमच्यासारखी घाणेरडी सवय नाही मला. तुम्ही दाखवता म्हणून बोलते ना. आता तुमचं कॉन्टेंटच ते. तू दाखवलं की नाही? तुझ्या मुलाने नोट पडली, कोणी दाखवलं? तू दाखवलं. माझी मुलगी काय करते, काय नाही करत, तिचं ॲडमिशन नाही होत, तिला शाळेत सोडलं, शाळेतून आणलं, हे केलं ते केलं, कोणी दाखवलं? तू दाखवलं. त्याच्यावर बोलणार. मला नवरा आलाच नाही, नवऱ्याने बोलवून घेतलं, मग नवरा असा करतो, मग तो इथून गेला, तिथून आला, मग तो आता इथे उभं राहायला जागा नाही म्हणून तो इथून गेलाय, हे आहे ते आहे, मग आता तो येईलच आता, मग तो आला, मग त्याचा हातात हात घेतला, मग आता आम्ही जुदा होतोय आणि आम्ही खूप मॅच्युअर आहोत, आमचं अंडरस्टँडिंग आहे, हे ते वगैरे. हे सगळं कोणी सांगितलं, कोणी दाखवलं? तू दाखवलं. म्हणजे काय झालं? ते कॉन्टेंट झालं. त्याच्यावर बोलणार. आता आई आली ना तुझी. कॉन्टेंटवर बोलणार. हा, मी लक्षात ठेव, परत रडू नको. आणि माझा नवरा नाही आला मला घ्यायला, तो हिचं काय जातं, आमचं आम्ही बघून घेऊ. हो बघून घ्या. आणि त्या पोलिसांना बिचाऱ्यांना तेवढीच काम आहेत तुमची सुरक्षा. मला तर असं वाटतं ना की असल्यांची सुरक्षा करण्याची काही गरजच नाही आहे. ज्यांच्या ना डांगीत जाम चुलले, जर कोणतरी चांगलं सांगते त्याला पण असंच, जर असंच यांचं जर ॲटिट्यूड राहणार असेल की आम्ही बघू आणि मग जाऊ दे त्याला, तो त्याचं काम उरकत असेल, त्याचं काम उरकून आला असेल, आम्हाला सवय आहे, अंडरस्टँडिंग आहे आमचं, मी पण हॉटेल सर्व्हिस मध्ये आहे, तर मग मी माझी सर्व्हिस देते, तो त्याची सर्व्हिस देतो, त्याला नाईट होती असेल, त्याला लेट झाला असेल, तर आमचं अंडरस्टँडिंग आहे. तर असल्यांचं कशाला ना, त्यांचं अंडरस्टँडिंग आहे बाबा. अतिशहाणे आहेत ते. तिथे काय झालं तरी पण मग ते त्यांच्यावरच सोडून द्या. ह्यांना कोणी सांगितलं होतं उगाचच नको ते रात्री अपरात्री निघायला आणि भटकायला? मूर्ख माणूस.
जो स्वतः जाऊ शकतो, तर मुलाबाळांना बोलवलं. आणि राहिला प्रश्न कामवाली, हां त्याच्यावरून पण बाबा मला कामवाली बोलली, नवऱ्याचं काम करणं म्हणजे काय असं थोडी असतं आणि हे असतं ते असतं. अरे बाई, अरे पण काय आहे ना, नवऱ्याचं काम करणं याच्यामध्ये काही कमीपणा नाही आहे, किंवा आपल्या घरातली कामं करणं याच्यात पण काही कमीपणा नाही आहे. पण तुमचा जो ॲटिट्यूड आणि असं, आणि माझा नवरा असा महान आणि असं आहे तसं आहे, एवढं आहे तर मग स्वतःची जरा 4 कामं नाही करू शकत तो? हां, तुला फक्त आणि धुणी भांडीला बोलवून घेतलं, एवढं साचलेली भांडी करायला बोलवून घेतलं, कपडे धुवायला आठवडाभराचे ठेवतो. ह्याच्यावरनं कळलं काय अंडरस्टँडिंग आहे आणि काय आहे ते. आणि एवढे पैसेवाले आहे, लाखभर रुपये, लाख पगार आहे, तर मग का नाही ठेवत बाई बी? जरा करून घ्यायचं ना, एवढे पैसेवाले आहेत तर. एवढं काय आता काय चिंचोके जमा करते का गं? त्यानंतर ह्या बाईची ऑडॅसिटी बघा, इतकी ह्या बाईच्या अंगामध्ये इतकी मठ्ठ आहे ना. हिचं नाव उगाचच नाही डंबो ठेवलं, हिने प्रूव्ह केलं की ही डंबोच आहे. हिने मला डायरेक्ट DM केला, मठ्ठ बाई. हे म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसं झालंय माझं. म्हणजे देवाने ना हिला माझ्याकडे पाठवलं येडीला, आणि मला चांगलाच प्रूफ दिला की बाबा बाळा घे, या मठ्ठ बाईला उद्या काही जर तुझ्या विरुद्ध काही घडलं तर हे दाखव. काय नाही केला, जा. तो पब्लिक फोटो आहे बे, तू सगळीकडे स्वतःच बोंबलत फिरते, सगळीकडे लावलायस तो, सगळीकडे सगळ्यांना तो आता वापरण्याचा हक्क आहे. त्याच्यामुळे तू काही मला त्याच्याबद्दल काही सांगूच नको, नाही करत, जा. दुसरी गोष्ट, माझा फोटो तू दाखवणार आणि विथ प्रूफ. कसला प्रूफ? काय प्रूफ? की ही गॉसिप गर्ल आहे हे प्रूफ करणार तू? ठीक आहे, कर. तुला मी काल पण एका शब्दात उत्तर दिलेलं, कर. अरे फोटो दाखवणार, सगळ्या प्लॅटफॉर्मवर टाकणार. प्लॅटफॉर्म काय असतं गं? हां, म्हणजे ह्याच्यावरनंच कळलं की तू कुठल्या. खरंच रे बाबा, तुम्ही ना सर्टिफिकेट दाखवा. आता मला बघायचं आहे की खरंच कुठून कोणी तुम्हाला पास केलं, कोणी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. नक्कीच तू चादर उचलणारी असणार हॉटेलच्या स्टाफमध्ये. चादर उचला आणि मग योयो टू शोयोच्या बेडशीट चेंज करा, धुवा. म्हणूनच नवरा पण तुला बोलवतो सर्व्हिस द्यायला. आठवड्याभराचे ठेवून देतो सगळे कार्यक्रमाचे कपडे. म्हणजे कार्यक्रम असतात ना हॉटेलमध्ये, वेगवेगळे इव्हेंट्स म्हणते, तर त्याचं जे काही कपडे असतील ते सगळे हिला धुवायला ठेवून देतो. हिचं शिक्षण नको वाया जायला ना. हीच म्हणत होती ना की अचानकच मग घरी बसावं लागलं आणि एवढं काम करणारी व्यक्ती, तर मग ते असं बरं नाही वाटत ना. म्हणून तो तुला तुझ्या कामाचा अजूनही फील देतो की ये आणि माझे डर्टी लिनन्स सगळे साफ कर, धुत बस. आणि काल पण मी तुला हेच बोललेली, आज पण पुन्हा एकदा तुला सांगते की गोष्ट पब्लिक अजून काय करायची. म्हणजे जी गोष्ट पब्लिक आहे, जी गोष्ट तुम्ही पब्लिकला दाखवण्यासाठी स्वतःच अपलोड केली आहे, त्याच्यामध्ये दुसरा काहीच करू शकत नाही ना. पण एखाद्याची प्रायव्हेट गोष्ट जी त्या व्यक्तीला दाखवायची नाही आहे, त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही ती रिव्हील करताय किंवा धमकी देताय, तर ते हरॅसमेंटच्या अंडर येतं आणि त्याच्यामध्ये तूच अडकू शकतेस. ठीक आहे, जरा अक्कल असेल तर जरा क्लॉजेस वगैरे. तुझा नवरा खूप मोठा शाणा बनतो ना, तुला सांगतो ना सायबर क्राईम आहेच, आणि आपण सायबर क्राईम एकतर आहे ना, सायबर क्राईमला ना दुनियाभरची कामं आहेत, दुसरे खूप महत्त्वाची कामं आहेत. तुमचे हे DBS वाले आणि हे धुणी भांडी आणि चड्ड्या साफ करत बसायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. तर तुला जिथल्या कुठल्या सायबर क्राईममध्ये जायचं आहे ना, जा, तू जा, चल, निकल ऑडियन. आणि का तो फोटो तू रिव्हील करणार आहे? कारण त्याच्यामध्ये मी शॉर्ट्स घातली आहे. हां, कारण का मी त्याच्यामध्ये डेनिमची शॉर्ट घातली आहे, म्हणून तो फोटो ही रिव्हील करणार आहे. तर तुला लास्टली मी हेच सांगेन, बाबा मला काही कपडे घालण्याशी आक्षेप नाही आहे, पण ते आपण कुठल्या कामासाठी, कुठे घालतोय, कसे घालतोय, कोण घालतंय, ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. तसे कपडे घालण्यासाठी पण आहे ना एक क्लास लागतो, क्लास. आणि तो कपडे घालून पण आपण काय करतोय ना, ते पण डिपेंड करतं. तू चड्डी घालून काय करते, माझा फोटो कसा आहे, त्याच्यावरनंच सगळं काही स्पष्ट होईल. तर लाव बिंदास, हां लाव, जिथं लावायचं तिथं लाव. पण तू लावल्यानंतर मग प्रायव्हेट फोटो यूज केल्याबद्दल आणि हरॅस केल्याबद्दल आणि ब्लॅकमेल केल्याबद्दल त्याचे सगळे प्रूफ माझ्याकडे आहेत. कारण तू मला DM केलास ना की बाबा मी असं करणार आहे, तर ते माझ्याकडे रिटर्न आहे, आणि ते सुद्धा तुझ्या ऑफिशियल अकाउंटवरनं. सो मग तुझी कशी लावायची ते तू माझ्यावर सोड.
आणि मी मल्टिपल अकाउंट्सवरून तुला प्रायव्हसी रिपोर्ट टाकेन वगैरे. हे सगळी इन्फॉर्मेशन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन यूट्यूबला सबमिट झालेली आहे. ओके, सो कॅरी ऑन. आणि ही बाई ऑलरेडी कामाला पण लागली होती. बापरे, हिने एक व्हिडिओ नाही टाकला तर बाबा किती लोकांनी जन्म घेतला. का हिने स्वतःच जन्म घेतला का काय माहिती. आणि चड्डीवाल्या जमा झाल्या. हे बघा काही स्क्रीनशॉट आहेत, तेवढं दाखवते आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. लगेच ID काढून कॉमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टी असं मस्त एक फाईल वगैरे मी बनवलेली आहे आणि वेळ आल्यावरती मी सगळं बाहेर काढेन. सो थँक्यू सो मच फॉर हेल्पिंग मी. माझ्याच ह्याच्यामध्ये माझीच बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी मला वेळोवेळी हेल्प केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यासारखी मूर्ख बाई तूच असशील. अजून असाच मूर्खपणा करत राहा. आणि मंडळी, आता ही आपली रेग्युलर मेंबर बनली आहे. आजपासून हिला रेग्युलर मेंबरचं हे स्थान मी बहाल केलेलं आहे. सो हिच्यावरती पॉडकास्ट येत राहतील आणि तुम्हाला वेळोवेळी मजा येत राहणार आहे. आणि हे जे काही हिने बकवास केलं आहे, चमचे विमचे काय काय जे बोलले, तर आपण याला आता हिचे सगळे चमचे, डाव, पळी सगळं आपण हिचं हलवून टाकूया. काय असतं ना, रिकाम्या भांड्याचा आवाज फार येतो. आता हिचा आवाज बंद करण्याची वेळ झाली आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर मोर पॉडकास्ट ऑन हर. आणि आता मज्जा येणार आहे. लेट द गेम बिगिन. आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय लव्ह यू ऑल. आणि आय थँक गॉड ईच डे फॉर हॅव्हिंग यू ऑल इन माय लाईफ. आणि खरंच आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव यू ऑल. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. मासलामा.